मित्रांनो बघा, मी परमशाखेचा संचालक तुमच्यासाठी मी सिरीज घेणार जीकेची सामान्य ज्ञान जनरल नॉलेज. बरोबर आहे. आता पोलीस भरती असो, कंबाईन असो, सरळ सेवा असो, एसएससी जीडी असो की तुमचं यूपीएससी एमपीएससी असो, सर्वांना सामान्य ज्ञान असते. त्यामुळे आपण काय करताय, सामान्य ज्ञानाची सिरीज चालू करताय. दररोजचे 5 प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला फायदा होईल. राज्यशास्त्राचे 5 प्रश्न घ्यायचे आज आपल्याला. प्रश्न पहिला काय विचारलाय, 2021 ला प्रश्न विचारलाय. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हणते. सत्य नाही म्हणजे तुम्हाला असत्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान काय म्हणते, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. तुम्हाला अंमलबजावणीची तारीख विचारली आहे आणि जे तुम्हाला तारीख दिली आहे ना 26 नोव्हेंबर 1949, ही अंमलबजावणी तारीख नाहीये. तर ह्या दिवशी भारतीय संविधान हे स्वीकृत केलं होतं 26 नोव्हेंबर 1949. म्हणून हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो किंवा कायदा दिवस साजरा करतो. बरोबर आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर 1949 ची तारीख नव्हती, अंमलबजावणीची तारीख होती 26 जानेवारी 1950 ही तारीख होती. या दिवशी आपण अंमलबजावणी केली होती. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे, तुम्हाला चुकीचंच विधान विचारलंय. दुसरं काय म्हणते, 42वी घटना दुरुस्ती धर्मनिरपेक्ष हा शब्द आला म्हणते. 42व्या घटना दुरुस्ती कधी झाली, 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली. त्यामध्ये 3 नवीन शब्द टाकले होते. एक होता धर्मनिरपेक्ष, एक होता लोकशाही आणि तिसरा होता एकात्मता. असे 3 नवीन शब्द टाकण्यात आले होते. त्यामुळे हा विधान बरोबर आहे. नंतर काय म्हणते, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. बरोबर आहे, हा सुद्धा बरोबर आहे. नंतर काय म्हणते, भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय हे तत्वे सोव्हिएत रशिया या राज्यघटनेतून घेतलं. म्हणजे तिन्ही बरोबर आहे, खालचे तिन्ही बरोबर आहे. हा पहिला चुकीचा असेल, कारण अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी 1950 आहे. हे स्वीकृत करते या दिवशी आपण संविधान. त्यामुळे कायदा दिवस किंवा संविधान 26 नोव्हेंबर असतो. हा प्रश्न विचारला 2021 ला. चला प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या डोळ्यासमोर आहे. राज्यघटना निर्मिती जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धत विषयक नियम समिती स्थापन केली होती. लक्षात ठेवायचा, कार्यपद्धत विषयक समिती म्हटलं तर राजेंद्र प्रसाद मारून घरी यायचं. कार्य पद्धत विषय समिती म्हटलं तर काय मारून यायचं, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे याचं उत्तर होतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना, हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ड्राफ्टिंग कमिटी 29 ऑगस्ट 1947 या दिवशी ड्राफ्टिंग कमिटी स्थापन झाली होती. ते त्याचे अध्यक्ष होते. हे अय्यर, मुन्शी हे सदस्य होते आंबेडकर साहेबांच्या मसुदा समितीचे, ड्राफ्टिंग कमिटीचे. त्यामुळे कार्यपद्धत विषयक समितीचे अध्यक्ष विचारलं तर उत्तर काय होतं मित्रा, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं उत्तर होतं. 2019-21 मध्ये विचारलं होता. चला प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणते रे, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क नाही म्हटलं. मूलभूत हक्क म्हणजे मूलभूत अधिकार, भाग नंबर 3 12 ते 35 या कलमात सांगितलंय मूलभूत अधिकार किंवा भाग नंबर 3, ज्याला आपण काय म्हणतो, मॅग्ना कार्टा म्हणतो. मॅग्ना कार्टा सर्वात मोठा भारतीय संविधानामधला सर्वात मोठा भाग म्हणजे मूलभूत हक्क आहे. भाग नंबर 3 लक्षात ठेवायचा. काय विचारलं, कोणता भाग नाही, समानतेचा हक्क आहे 14 ते 18 मूलभूत हक्कच आहे. नंतर काय म्हणते, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 हे सुद्धा मूलभूत हक्क आहे. नंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे 25 ते 28 हा सुद्धा मूलभूत हक्क आहे. मालमत्तेचा हक्क कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे हे मूलभूत हक्क नाही आहे. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होता. चला प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते, प्रश्न क्रमांक 14 तुमच्या डोळ्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते, प्रश्न क्रमांक 14, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण करतो म्हणतो. राष्ट्रपतीची नेमणूक करायची आहे तर मतदान कोण कोण करते, जे लोक निवडून आलेले आहे ना तेच लोक मतदान करतात. म्हणजे काय, लोकसभा राज्यसभा जे आपला संसद असते ना, लोकसभा व राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह असते, हे वरिष्ठ असते. कनिष्ठ व वरिष्ठ सभागृह यांच्यात जे लोक निर्वाचित सदस्य आहेत, जे निवडून आलेले असतात, इलेक्टेड, हे मतदान करतात. आणि खाली विधानसभा करते, विधान परिषद करत नाही. विधान परिषद निवडून आले असताना तरी ते मतदान करत नाही. म्हणजे लोकसभा, राज्यसभा व विधानसभा याच्यामध्ये जे लोक निवडून आलेले आहेत ते मतदान करतात. त्यामुळे वरीलपैकी सर्व याचं उत्तर होता. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते, प्रश्न क्रमांक 5 व शेवटचा बघूया. काय म्हणते, भारतीय उच्च न्यायालयामध्ये, बरोबर आहे 2 का 4 भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलंय. कोणतं विधान बरोबर नाहीये, उच्च न्यायालय जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. त्याच्यासाठी तर निर्माण केलंय ना, जनहितासाठी तर निर्माण केलंय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. बरोबर आहे. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. नंतर काय म्हणते, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करते. बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट असो
उच्च न्यायालय हायकोर्ट असो, उच्च न्यायालय असो की सुप्रीम कोर्ट असो, सर्वोच्च किंवा उच्च दोन पैकी काही असो, या सर्वांची नेमणूक फक्त राष्ट्रपतीच करते. लक्षात ठेवा. कनिष्ठ असेल खालचा जिल्हा तरच राज्यपाल करते. नंतर काय म्हणते, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्त करतात. नियुक्ती करते का? नाही. राज्यपाल करत नाही तर राष्ट्रपती करते. सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो, यांच्या अध्यक्षाची किंवा यांच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करते, राज्यपाल करत नाही. तर त्यामुळे चुकीचं असेल. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती हे वयाच्या 62 वर्षानंतर होते. बरोबर आहे. 5 वर्षासाठी आणि 62 वर्षासाठी 5 वर्ष ड्युटी बजावतात आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत तो पदावर राहू शकतो. ते जर सुप्रीम कोर्ट असते तर 6 वर्ष व वयाच्या 65 वर्षापर्यंत ते ड्युटी बजावू शकतात. धन्यवाद.